नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी सगळा पसारा काढलेला आहे आणि ही साफसफाई आता नवरात्री सुरू होणार आहे ना, देवी येणार आहे ना, त्याची ही साफसफाई सुरू आहे। आणि चिंजू बघा मला काहीच काम करू देत नाही, तिला पाहिजे माईक पाहिजे तिला। आणि आता मी कपाट साफ करते आणि कपडे बघा सगळे घराघर कपडे पसरलेत। ही पिल्लू काय काम करू देईल तर ना, बघ कसं माहिती। चला करूया काम। आणि हे मी कवर ऑनलाईन मागवलेत, ह्याच्यामध्ये ना साड्या ठेवायच्या, ह्याच्यामध्ये साड्या ठेवल्या ना चांगल्या राहतात साड्या। अशा आपण इस्त्री करून जर साड्या ठेवल्या ना हाय अशा राहतात, आणि जेव्हा आपल्याला घालायचे तर घालायच्या काढून। चला आता तुम्हाला ह्याच्यामध्ये ठेवल्यानंतरच दाखवते, चला मग। तर गाईज आत्ताच कपडे सगळे ठेवून झालेले आहे। भरपूर वेळ लागला आम्हाला हे सगळं करायला, कारण की किंजू सारखी मध्ये मध्ये येत होती, ती पण खूप वैतागली आता, कारण की आम्हाला खूपच वेळ लागला सगळं करायला। तर सगळ्यात पहिले इथे मम्मीच्या फंक्शनवाल्या साड्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे भारीवाल्या साड्या, आणि इथे माझी कपडे आहेत जे आम्ही फंक्शनला घालते तेव्हा, आणि हे पण भारीवाले कपडे आहेत आमचे, आणि हे इथे ठेवलेले आहे। आणि इथे माझे डेलिव्हरचे कपडे आहेत, आणि इथे मम्मीचे डेलिव्हरचे कपडे आहेत, आणि इथे आमच्या फायली आणि जे कपडे आम्ही नाही घालत ते आहे। तर हे ते असं आम्ही कपाट ठेवलेलं आहे। तर हे सगळं करायला किती वेळ लागला ना? 2 तास तरी लागला आम्हाला सगळं करायला। काय फक्त अर्ध्या तासाचं काम होतं, पण हिच्यामुळे 2 तास लागले। हो। आणि आमचे कपाट पण खूप खराब झालेत, आता आम्ही नवीन कपाट पण घेणार आहे। तो तात्पुरतं आपलं म्हणलं चला, काहीच कपडे भेटत नव्हती, एक कपडा शोधायला किती वेळ लागायचा, म्हणून आता पटकन कपडे पण भेटतील आणि सगळी कामं लवकर होतील आमची। तर आता मम्मी पनीरची भाजी बनवणार आहे ना, तेव्हा आपण भेटूया। बघा कशा सोबत आहेत मम्मीच्या। तर पनीर बनवून झालेलं आहे। काय मम्मी किती वेळ लागला बनवायला? लागतो काय करू देत नाही काय, चला वाढूया। नाही असतील बाई, झोपतच नाही ती, पोरगी झाली कुणा झोपत नाही। आता झोपल रात्रीच्या 3 वाजता 3:30 वाजता, तोपर्यंत जागच राहावं लागतं मला। तर चला आपण घेऊया पनीर। तर एकदम मम्मीने मस्त पनीर बनवलेलं आहे। रेसिपी करायला काय किंजून करूच दिली नाही रेसिपी, नाहीतर आम्ही रेसिपी पण बनवणार होतो। रेसिपी बनवणार होतो, तिने मला बस ना बस करायला म्हणजे जरा मसाले बी टाक थोडा, सगळं पनीरच टाकायला लागलीस। हा हे असं वाढायचं असतं कडक जास्तच पनीर साठी। चला त्याच्याबरोबर खायला मी रोट्या केल्या, ताज केले। तर रोट्या मस्त पैकी, वाव बघा रोट्या मस्त झालेल्या आहेत एकदम जबरदस्त एकदम। आता आपण ना थोडंसं घी पण लावूया, घी शिवाय तर मज्जा नाही येणार रोटीला, कारण की रोटीला घी तर पाहिजे। तर मम्मी आता इथे चमचा मी घी लावणार, हे वालाच लाव ना, दुसरं वाला कसं? अच्छा आमच्याकडे सगळं संपलेलं होतं, पण ती दुसरं पॅकेट काढायचं आहे। हा तर इथे आहे घी, तसं आम्ही अमूलचं घी वापरतो, पण आता अमूलचं भेटलं नाही आम्हाला। तर हे आहे, पण कधी भेटतं कधी हा अमूलचं भेटतच नाही, कधीतरी भेटतं, हमेशा नाही भेटत। वाव मस्त 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 जबऱ्याट झाले। तर चला आता मी तुम्हाला खाऊन दाखवते कशी झाली भाजी। आम्ही महाबळेश्वरला गेलो ना, त्या हॉटेलमध्ये पण अशी भाजी त्यापेक्षा जास्त चांगली झालेली आहे, हॉटेल सेम त्याच्यापेक्षा भारी। आमच्या इकडे लाईट गेलेले आहे, तरी पण आमची किंजू बघा किती खेळते या। आमच्या किंजूला लय बोलायला लागतं। क्या इसका मतलब
पाऊस पडतो, इतका पाऊस पडतो, इतका पाऊस पडते, म्हणजे काय सांगू तुम्हाला, काहीच ऐकायला येणार नाही कारण की सगळं पावसाचाच आवाज येईल तुम्हाला. तर बघा तुम्ही, खूपच पाऊस आहे, म्हणजे इतका पाऊस आहे ना की काय सांगू तुम्हाला. मगापासून झाले असाच खूपच जास्त पाऊस येत आहे. तर तुमच्याकडे पण पाऊस पडत असेल तर सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.